आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मौजे डोमगाव येथे भानुदास वाघमारे यांनी बाबासाहेबांची सही व अशोक चक्र गाडीवर टाकले म्हणून गावातील जातीवादी मराठ्यांकडून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली। त्याच्यावर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। पोलीस हे मागासवर्गीयांना न्याय मिळवून देत नाहीत, तरी पोलीस यंत्रणेवरही पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई होणे आवश्यक आहे। देशाचा 78वा स्वातंत्र्योत्सव साजरा करत असतानाही दलितांवरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत। याला नेमके खतपाणी कोण घालत आहे? याला जबाबदार मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस प्रशासन हेच आहेत। गावगुंडांकडून पोलीस स्टेशनला हप्ता मिळतो, लाच मिळते आणि गरिबांवरती मात्र अन्याय होतो। याविरुद्ध उदगीर तहसील कार्यालयासमोर भानुदास वाघमारे, देवीदास वाघमारे, हनुमंत वाघमारे हे वाघमारे कुटुंब आपल्या मुलाबायकांसह उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की आरोपींवर तात्काळ अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत अटक व्हावी, वाघमारे कुटुंबियांचे पुनर्वसन शहरी भागात करावे, अशा पद्धतीचे निवेदन अनुसूचित जाती आयोग, राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। त्वरित या उपोषणाला दाद न मिळाल्यास महाराष्ट्रभर कुटुंबासाठी सर्व संघटनांनी सहभागी होऊन न्याय मिळवून देण्यात यावा असे लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। बघू शकता केवळ गाडीवर अशोक चक्र लावलं म्हणून कुठेतरी दलितावर इथं बहिष्कार केला जातो। या तिरंग्यावरती अशोक चक्र आहे, त्यांच्यावर हे बहिष्कार करणं का? कुठेतरी गावातील मनुवादी लोक कुठेतरी बोधाना आणि न बोधाना टार्गेट करत आहेत। यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका कुठेतरी डगमगायची आहे। या डोमगाव कुटुंबाची मागणी एवढीच आहे की त्यांच्यावरील बहिष्कार पूर्णतः काढून टाकावा आणि पूर्णतः बहिष्कार काढून टाकून जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम यांच्यानुसार गुन्हा दाखल करावा एवढीच मागणी करत आहेत। धन्यवाद। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स, लातूर, उदगीर।